की मागच्या एक 10-12 दिवसापूर्वीच युट्यूबच्या माध्यमातून आपण राज्य शासनापर्यंत यावल तालुक्यातील सहाय्यक निबंधक कार्यालयातील जो सहाय्यक निबंधक आहे यावलचा भागनागरे म्हणून ER त्या संदर्भात माननीय राज्याचे कमिशनर यांना व्हिडिओच्या माध्यमातून पुराव्यानशी एक तक्रार केली होती। त्या तक्रारच्या अनुषंगाने लागलीच एक 7 ते 8 दिवसामध्ये आपली जी मागणी होती त्या मागणीच्या अनुषंगाने तात्काळ त्यांनी दखल घेऊन जो माजलेला आणि मुजोर जो होता तो स्वतःला म्हणायचा की मी हे काम करणार नाही, त्याला काम करण्यास भाग पाडलं। ही ताकद जी आहे ही ताकद तुम्ही दिलेली मला ताकद आहे मित्रांनो। आणि राज्य शासनाचे जे मंत्री आहे सहकार राज्यमंत्री यांच्या कानावर सुद्धा हा विषय गेला की हा खरोखर विषय जो आहे हा गंभीर विषय आहे। त्या गंभीर विषयाच्या अनुषंगाने तात्काळ त्यांनी मंत्री महोदयांनी राज्याचे कमिशनर जे पुण्याचे यांना पत्रव्यवहार करून या माजलेल्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यासंदर्भात नुकतंच एक पत्र मला प्राप्त झालेलं आहे। आणि इथून जे काम करून 10-10, 12-12 वर्ष होऊन गेलेले आहे ते आज उच्च पदावरती अधिकारी झालेले आहे। कोणी DDR झाला आहे, कोणी जॉईंट रजिस्ट्रार झालेला आहे। परंतु कायद्याच्या कचाट्यामध्ये कायदा मोठा असतो। हा भारतरत्न माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे संविधान लिहिलेलं आहे या संविधानाच्या आधारावरती आम्ही आमच्यासारखे कार्यकर्ते काम करत असतो। आणि त्याचाच एक भाग म्हणून याने काम नाही केलं म्हणजे काम होणार नाही हा जो ERचा जो गैरसमज होता त्याला मी समजून सांगितलं होतं की साहेब कायदा मोठा आहे, कायद्याच्या पुढे तो DDR असो का जॉईंट रजिस्ट्रार असो त्याला त्याची पनिशमेंट मिळालीच पाहिजे। त्याने इथून जो लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून तो इथून जो पळून गेलेला आहे किंवा त्याची बदली झालेली आहे किंवा त्याचं प्रमोशन झालं आहे त्याची सुटका होणार नाही। तरी यावलचा तो माजलेला भागनागरे हा स्वतःला मुजोर समजणारा अधिकारी म्हणे मी कारवाई करण्याचं पत्र देणार नाही, मी कारवाई करणार नाही। त्याला मतलब तुझा बापाचं राज्य नाही आहे, हे कायद्याचं राज्य आहे। या कायद्याच्या राज्यामध्ये राहून कायद्याच्याच चौकटीत राहून आम्ही काम करणारे पदाधिकारी आहे म्हणून हा एक त्याचा पुरावा। नितीन सोनार जे काम करतो ते पुरावाने करतो, सोडणार नाही त्याला। याच्यामध्ये तत्कालीन 3 ER वरती गुन्हे दाखल होणार म्हणजे होणार हा त्याचा एक पुरावा आहे। आणि या मुजोर अधिकाऱ्याला सांगतो, आजही सांगतो ER ला की संविधानिक कायदा आहे, कायद्याचा राज्य आहे, महायुती सरकार आहे। महायुती सरकारमध्ये जे आमचे मित्र पक्ष जे सर्व आमदार असो, खासदार असो, मंत्री महोदय असो, हा कायद्याचा राज्य आहे। कायद्याच्या राज्यामध्ये असं कधीही होणार नाही मी काम करणार नाही म्हणून त्याला हात जोडून आजही विनंती आहे की सगळ्याचे खटायचं, नितीन सोनारचे खटायचं नाही। जय हिंद।